पेन प्रांत अधिकारी कार्यालयात खुशबू ठाकरे यांच्या न्यायासाठी आमरण उपोषण। 1.5 वर्षानंतर अखेर एफआयआर दाखल, चौकशीची मागणी कायम। पेन तालुक्यातील खुशबू ठाकरे या आदिवासी मुलीचा 1.5 वर्षापूर्वी चुकीच्या औषधोपचाराने मृत्यू झाला होता। या प्रकरणी वारंवार तक्रार करूनही कारवाई न झाल्याने खुशबू ठाकरे यांचे कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी बुधवारी उपविभागीय अधिकारी कार्यालय पेन येथे आमरण उपोषण सुरू केले होते। संतोष ठाकूर आंदोलकांच्या म्हणण्यानुसार रायगड जिल्ह्यातील आदिवासींवर होणाऱ्या अन्यायाचे प्रमाण वाढत आहे। प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे खुशबूचा मृत्यू झाला। इमर्जन्सी कमिटीचा अहवाल असूनही गुन्हा दाखल केला जात नव्हता। प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने या प्रकरणी एफआयआर दाखल केल्याची प्रत आंदोलकांना दिली। त्यामुळे तात्पुरते उपोषण मागे घेण्यात आले। मात्र आंदोलकांनी स्पष्ट केले की फक्त एफआयआर दाखल करून जबाबदारी संपत नाही। कुसुम योजनेचे नियोजन करणाऱ्यांपासून ते खुशबूला औषधं देणाऱ्या आणि आदिवासी विकास प्रकल्पात तिला ठेवणाऱ्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे। ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांचा या लढ्यात पुढाकार घेतला आहे। तांबडी गावातील लोक साक्षीदार होण्यास तयार असल्याचेही सांगण्यात आले। आंदोलकांनी हा प्रश्न एका मुलीपुरता नसून संपूर्ण आदिवासी समाजाचा असल्याचे सांगत सखोल चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी कायम ठेवली आहे। प्रतिनिधी किरण बांधनकर सह तेज मराठी न्यूज, पेन, रायगड। यामध्ये आज खुशबू ठाकरे प्रकरणी एफआयआर दाखल झालेला आहे आणि 30 तारखेच्या सत्याग्रह आंदोलनामध्ये आम्ही तशी मागणी केली होती, जोपर्यंत एफआयआर मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। तर ती एफआयआरची प्रत आम्हाला पोलिसांनी आणि प्रांताधिकाऱ्यांनी दिलेली आहे। या प्रकरणी फक्त एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। या प्रकरणाला एफआयआर दाखल होण्याला जो उशीर झाला याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांची पण आहे। त्यांना 1 वर्ष का लागला निग्लिजन्सी कमिटीचा अहवाल देण्यासाठी? 2 वेळा त्यांनी अहवाल दिला, तो दिशाभूल करणारा होता। का दिशाभूल करत होते ते? गृह विभागाची गुन्हा दाखल होऊ नये म्हणूनच। तरी यामध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत, मग त्याच्यामध्ये डीएचओ असतील, सिव्हिल सर्जन असतील, सर्क्युलर काढणारे अधिकारी असतील, टीएचओ असतील, आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा या मृत्यू प्रकरणी कोणताही पाठपुरावा घेतला नाही, केला नाही, तर ते सुद्धा तितकेच दोषी आहेत। तर या सगळ्यांचा सुद्धा या एफआयआरच्या निमित्ताने तपास व्हावा आणि दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा, अशी आमची यापुढची मागणी आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सातत्याने आदिवासींवर होणारे जे हे आहेत, अन्याय आहेत, अत्याचार आहेत, त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। वेगवेगळ्या पद्धतीचे ह्या समाजावर आघात होत आहेत, ज्याच्यामध्ये अगदी प्रशासकीय यंत्रणेकडून होणारा हलगर्जीपणा, ज्यामध्ये आज आम्ही खुशबू ठाकरे ह्या विद्यार्थिनीचा चुकीच्या औषधं दिल्यामुळे मृत्यू झाला होता आणि त्याचे मागील 1.5 वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत की म्हणतो आहोत आम्ही की त्या मुलीचा मृत्यू हा नैसर्गिक नाही आहे। त्या मुलीचा मृत्यू हा प्रशासकीय यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे झालेला आहे आणि असं असताना सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करत होतं। म्हणून आम्ही आज आमरण उपोषणाला पेन प्रांत कार्यालयासमोर बसलो होतो आणि त्यानंतर आता एफआयआर दाखल केल्याची एफआयआरची कॉपी आम्हाला प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। त्यामुळे आता एफआयआर होऊन पूर्ण म्हणजे त्याच्यावर थांबायचं नाहीये आम्हाला, तर एफआयआर मध्ये कुणाला इन्व्हॉल्व केलेलं आहे। कारण कुसुम योजनेचा जो काही अभियान ज्यांनी राबवला, ज्यांनी त्याचे डिझाईन केलं, तिथपासून ते अगदी खुशबूला गोळ्या देणाऱ्या किंवा उपचार करणाऱ्या किंवा ज्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये खुशबूला ठेवलं, आश्रमशाळेत ठेवलं गेलं, तिथल्या अगदी रेक्टर पर्यंत सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे ह्या एफआयआरच्या निमित्ताने। कारण नुसती एफआयआर केली म्हणजे पोलिसांची जबाबदारी संपत नाहीये। त्यामुळे आमची ही मागणी आहे की एफआयआर केलीत, आता ह्या सगळ्यांचा तपास करा आणि आमची ही मागणी आहे। मग नंदा म्हात्रे मॅडम असतील, ज्या पंचायत राज संघटनांच्या प्रमुख आहेत, ज्या सातत्याने कंटिन्यू प्रयत्न करत आहेत, आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था त्याचे कार्यकर्ते, आम्ही साक्षीदार व्हायला तयार आहोत। तांबडीतील लोक ह्या प्रकरणामध्ये आम्ही साक्षीदार व्हायला तयार आहोत। पोलिसांनी ते आम्हाला साक्षीदार करायचं आहे, कारण हा प्रश्न फक्त एका मुलीपुरता नाही, तर तो ह्या आदिवासी समाजापुरता आहे। एका बाजूला ही परिस्थिती आहे।